कारण ह्या सांगली जिल्ह्यातल्या जर राजकारणात जर विचार केला तर आर आबांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील आणि बाबर गटाचे सुहास बाबर ही जी ह्यांना जी भावनिक साथ मिळाली किंवा त्यांना जी एक सॉफ्ट कॉर्नर मिळाला तो त्यांच्या वडिलांच्या पुण्याईचा आहे आणि ते जनता अशी विसरू शकत नाही. कारण हा काँग्रेसमधला जो गोंधळ आहे तो त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. आणि त्यांनी आता नुसता आरोप EVMचा आरोप करायचा आणि कशाचा आरोप करायचा नाचता येईना अंगण वाकडं त्यांनी अंतर्मुख होऊन याचा विचार केला पाहिजे की बाबा आपल्या पक्षाला एवढी पार्श्वभूमी नेहरू गांधीपासून पार्श्वभूमी असताना हे कसं काय हे 4-5 महिन्यात होऊ शकतं. कारण का तर हा जो धक्का आहे तो काँग्रेसला पचवता येणार नाही. आणि कारण का तर त्यांना हे सत्तेमध्ये राहावं जनतेची सेवा करावी ही त्यांचं जरी ब्रीदवाक्य असलं ते सत्तेशिवाय सुद्धा ते समाजकारण करू शकतात आणि जनतेचे उपयोगी पडू शकतात. आणि त्यांनी खचून न जाता ह्या पराभवाचा जी शल्य मनामध्ये ठेवून त्यांनी नवीन नेटाने ह्या पक्षाची उभारणी करावी. कारण युवा पिढीला काय आवश्यक आहे, युवा पिढी कशाच्या आधारावर चाललेली ही तुमच्या लक्षात अजून आलेली नाही. तुम्ही अजून नेहरू गांधींचंच पोस्टर लावून प्रचार करता, पोस्टर लावूनच मतं मागता. त्यापेक्षा युवा पिढीला काय आवश्यक आहे. कारण युवकांनी आता काय केलेलं आहे, ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आज युवक काँग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसत नाही. त्यामुळं हा इतका जो मोठा पराभव आहे तो त्यांना अंतर्मुख करायला निश्चितच लावेल. कारण काँग्रेस पक्ष हा फार मोठा आहे. त्यांना असं एक वाटतं की आम्हाला कोण पराभूत करू शकत नाही. हे जे त्यांच्या मनामध्ये जे एक युगो निर्माण झालेला आहे आणि त्या युगोला टाचणी देण्याचं काम आपल्या युवक लोकांनी केलेलं आहे, लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. महिला मातांना जर कमी लेखलं तर काय परिणाम भोगावे लागतात हे कळायला पाहिजे होतं. कारण ते कोर्टात जे गेले 1,500 रुपयासाठी यांना मिळू नये म्हणून आता कोर्टात जातात. त्यामुळं त्यांना हे इतका मोठा पराभव बघायला मिळालेला आहे. आणि ह्या पराभवातून हे उठू शकणार नाहीत. कारण का तर आत्ता मोदी आणि फडणवीस यांच्या हातातच आहे. अजून 1,500 नव्हे ते 5-5 हजार रुपयेसुद्धा करतील. कारण का तर त्यांना सत्ता हवी आहे आणि ती सत्ता ते कुठल्याही जोरावर कुठलीही किंमत मोजायला तयार आहेत. हे आता आपल्याला निवडणुकीतून लक्षात आलेलं आहे. आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन शिबिर केलं पाहिजे. आपण कुठं चुकलो की काय आम्ही कुठं पक्षात कमी पडतो आहे हे जनतेत जाऊन बघायला पाहिजे. कुठंतरी एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावली की मी नेता झालो असे जे आता हे आता खरं म्हणजे जनतेनं तर पाडलं आहे. पण जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यामध्ये जे असंतुष्टता आहे, कार्यकर्त्यामध्ये जे आळशीपणा आलेला आहे किंवा कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळं हे काँग्रेसला एवढं सगळं भोगावलेलं आणि यातून काँग्रेस लवकर सावरू शकणार नाही. कारण हा जो विजय आहे फार मोठा विजय आहे. कारण लालकृष्ण अडवाणीनंतर हा जो विजय झालेला आहे तो मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आणि मोदींचं जे नेतृत्व आहे ते सगळ्या नवीन पिढीनं मान्य केलेलं आहे. कारण का तर नुसतं अदानी म्हणून चालणार नाही किंवा माझा ही म्हणून चालत नाही. त्यात आणि दुसरी गोष्ट अशी की संजय राऊतांच्यामुळंच ही महायुतीला एवढं स्पष्ट मत मिळालेलं आहे. कारण 5-6 महिने जे संजय राऊत ह्या सगळ्या नेत्यांच्या विरोधात बडबडत होते, काय करत होते त्यामुळे त्यांच्या महायुतीबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि त्या सहानुभूतीचा फायदा त्यांना झालेला आहे. तर याचे खरं महायुतीच्या विजयाचे शिल्पकार संजय राऊतच म्हणायला पाहिजे होतं. कारण त्यांना लोकमत आहे, उद्धव ठाकरे साहेबांची ताकद माहीत आहे. पण त्याचा योग्य वापर जर करून घेतला तर आणि ह्यात नवीन चित्र निर्माण ते करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की नवीन हा जो समाज आहे, हा जो लोकमत आहे एका नवीन दिशेनं वळायला लागलेला आहे. आणि जुनी विचारसरणी महागाई हा मुद्दा होऊ शकत नाही. आज ज्यांना 80,000 रुपये पगार आहे, 60,000 रुपये पगार आहे त्यांच्यासाठी महागाई काहीच नाही. तुम्हाला भले महागाई वाटते पण त्या काळामध्ये तुम्हाला ते स्वस्त होतं. पण आता वाढलेली लोकसंख्या आणि हे आहेत प्रश्न सगळे संपलेत असं नाही. कारण का तर ह्या सगळ्यांना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि एवढं मी सांगतो.